पहलगाममध्ये झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आता केवळ शोक व्यक्त करत नाही तर निर्णायक पावले उचलत आहे. पाकिस्तानची कोंडी करणाऱ्या निर्णयांपासून ते ब्लॅकआउट आणि मॉकड्रिलच्या आदेशांपर्यंत प्रत्येक हालचाल स्पष्ट करते की भारत आता सहन करणार नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आक्रमकपणे पुढे सरसावत आहे आणि आता देशाला तयार केलं जात आहे आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी. आणि म्हणूनच उद्या 7 मे रोजी संपूर्ण भारतभर मॉकड्रिल होणार आहे. हे मॉकड्रिल म्हणजे काय, ब्लॅकआउट मागचा उद्देश काय आहे, सामान्य नागरिक म्हणून आपण काय भूमिका निभावणार आहोत, या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. एक सजग नागरिक म्हणून देशाच्या सुरक्षेच्या तयारीत आपणही सहभागी होणं ही काळाची गरज आहे. पण हे समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण हा आपल्या देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आज आपण माहिती घेऊयात सरकारनं नेमकं काय आदेश दिलेत, मॉकड्रिलमध्ये काय काय केलं जातं ते बघूयात, त्याच्यातून काय साधलं जाणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी राजेश सावंत. प्रहार न्यूझीलंडमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार आता मागे हटण्याच्या मूडमध्ये नाही. पाकिस्तानच्या छाताळावर पाय देत भारतानं आता निर्णायक टप्पा गाठलाय. राजधानी दिल्लीमध्ये एकामागून एक महत्वाच्या घटना घडत आहेत आणि उद्या एक ऐतिहासिक मॉकड्रिल होणार आहे, जी पाकिस्तानसाठी एक मोठा इशारा ठरणार आहे. केंद्र सरकारने युद्ध न करता पाकिस्तानची सर्व बाजूने कोंडी सुरू केली. सिंधू जलकरार स्थगित, वाघा बॉर्डर बंद केले, व्यापार बंद आहे, चिनाब नदीचं पाणी थांबवणं आणि बगलियार धरणाचे दरवाजे बंद, हे सगळे निर्णय भारताच्या कणखर धोरणांचे पुरावे आहेत. आता केंद्र सरकारने आणखीन एक महत्वाचं पाऊल उचललंय. 7 मे रोजी देशभरात ब्लॅकआउट आणि मॉकड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आले. भारतातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल होणार आहे. यात महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मुंबईसह उरण आणि तारापूर येथे कॅटेगरी 1 ची मॉकड्रिल होणार आहे. ठाणे, पुणे, नाशिक, रोहा, धाताव, नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ, वायशेत, पिंपरी चिंचवड येथे कॅटेगरी 2 ची मॉकड्रिल होणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे कॅटेगरी 3 ची मॉकड्रिल होणार आहे. पण ही नेहमीची सराव वजा ड्रिल नाही, तर ही आहे एक वॉर प्रिपरेशन ड्रिल, जणू युद्धाची जनरल रिहर्सल. मॉकड्रिल म्हणजे काय, तर संकटाच्या वेळी प्रशासन, पोलीस, नागरिक आणि इतर यंत्रणा कशा प्रतिक्रिया देतील याची चाचणी. युद्ध किंवा दहशतवादी हल्ला झाल्यास कितपत आपली तत्परता आहे हे तपासण्यासाठी हे सरावाचं रूप आहे. ब्लॅकआउट म्हणजे ठराविक वेळासाठी परिसराची वीज बंद करणे. जसं 2 दिवसापूर्वी पंजाबच्या फिरोजपूरमध्ये रात्री 9 ते 9:30 या वेळात लाईट बंद करून सायरन वाजवण्यात आले होते. लोकांना आधीच सूचित करण्यात आलं होतं घराबाहेर पडायचं नाही. अनेकदा विमान हल्ले हे रात्रीच्या वेळी होतात. शत्रूच्या लढाऊ विमानाला रात्री आकाशातून जाताना खाली प्रकाश दिसणार नाही, नागरी वस्तीचे अस्तित्व लक्षात येणार नाही याची काळजी घेऊन मनुष्यहानी टाळण्यासाठी ब्लॅकआउट करतात. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातल्या निवडक ठिकाणी नागरी संरक्षण मॉकड्रिल घेण्यास सांगितले. सायरन वाजवून चाचणी घ्या असे निर्देश देण्यात आले. हा आदेश येतात जुन्या पिढीतील अनेकांच्या 1971 आणि 1965च्या लढाईच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. सायरन वाजताच पळापळ व्हायची, जो तो सुरक्षित जागा गाठायचा. सर्व काचांना काळ्या रंगाचे पडदे लावले जायचे. घरातल्या प्रकाशाचा एकही किरण बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली जायची. बॉम्ब पडेल या भीतीमुळे ही खबरदारी घेतली जायची. लढाई सुरू असताना रात्री ब्लॅकआउट असायचा. नागरिकांना रस्त्यावर येण्यास मनाई असायची. अशा आठवणी अनेक जण सांगतात. हवाई हल्ल्याचे हे सायरन कारखान्यांमध्ये वाजवल्या जाणाऱ्या सायरन सारखेच असतात. युद्धादरम्यान सर्वत्र सायरन लावले जातात. सायरन अशा प्रकारे बसवले जातात की जास्तीत जास्त लोकांना सहज ऐकू जाईल. शत्रू हवाई हल्ला करणार असे जाणवू लागतात सायरन वाजू लागतात. सगळ्यांना सावध केले जाते. सायरन वाजता स्वतःचे रक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. मॉकड्रिल मध्ये सायरन वाजल्यावर काय करायचे हे अधिकारी समजावून सांगतात. मॉकड्रिल सुरक्षा प्रशिक्षणाचा एक महत्वाचा भाग आहे. या ड्रिलमुळे व्यक्ती आपत्कालीन परिस्थितीत स्वतःला आणि शक्य असल्यास इतरांना वाचवण्यास सक्षम होते. दुखापत किंवा नुकसान होण्याचा धोका कमी करण्यास मदत होते. लढाईची शक्यता असल्यास नागरी संरक्षण मॉक ड्रिल घेतल्या जातात. त्यात प्रामुख्याने हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करणे, इमारतीची पडझड झाली अथवा आग लागली तर स्वतःचे आणि जमल्यास इतरांचे रक्षण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. आग विझवण्यासाठी करायच्या मदतीचे आणि वैद्यकीय पथकाला करायच्या मदतीचे प्रशिक्षण निवडक सदस्यांना दिले जाते.
या मॉक ड्रिल मध्ये काय काय पाहिलं जाणार आहे, तर वॉर्निंग सिस्टम काम करते आहे का, हॉटलाईन, रेडिओ लिंक, कंट्रोल रूम्स तयार आहेत का, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य सेवा, नागरिक सुरक्षा यंत्रणा किती समन्वयाने काम करतायत, नागरिक सज्ज आहेत का, अचानक ब्लॉकआउट झाल्यास प्रतिक्रिया कशी असते, विद्यार्थ्यांना, नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळतंय का. 7 मे रोजी सकाळपासून सायरन वाजतील, जसे तुम्ही चित्रपटांमध्ये बघितलंय. अचानक सायरन, पळापळ, घोषणा, तो दिवस फक्त असतो सरावाचा. पण जर खरंच गरज पडली तर भारत पूर्ण सज्ज आहे का, हा या सायरन मागे एक संदेश आहे. या सगळ्यात एक गोष्ट महत्वाची आहे, सामान्य नागरिकांची सजगता. मॉक ड्रिल हे सरकारचं एक पाऊल असलं तरी त्यात लोकसहभाग अत्यावश्यक आहे. घाबरू नका, सज्ज राहा. आपल्या घरात, आपल्या परिसरात काय घडतंय ते जाणून घ्या. आजचा काळ केवळ सोशल मीडियावर चर्चा करण्याचा नाही, तर स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आता थांबणार नाही. डावपेच, पाणी, व्यापार, मॉक ड्रिल, प्रत्येक पातळीवर पाकिस्तानला एक इशारा दिला जातोय. भारत आता नव्या पद्धतीने उत्तर देणार आहे. 1971 नंतर 1999ला आपल्या इथं कारगिलचं युद्ध झालं होतं, पण त्याची व्याप्ती इतकी नव्हती. त्याच्यामुळे आपल्याला मॉक ड्रिल म्हणजे काय हे माहीतच नाहीये. त्याचा सराव असणं गरजेचं आहे, कारण एका बाजूला चीन आहे तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे आणि दोघेही किती त्रासदायक आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे देशातील सर्व जनतेने सर्व आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहावं, म्हणून हा मॉक ड्रिल आवश्यक आहे. आणि तुम्ही सर्वांनी या मॉक ड्रिल गांभीर्याने घ्यावा, हीच सरकारची इम्पॅक्ट सर्वांची अपेक्षा आहे. ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यासोबतच हा माहिती देणारा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.